अमरावतीत मुलींचे 380हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याची एक बातमी समोर आली। या व्हिडिओंची संख्या मोठी होती, पण त्यात दिसणाऱ्या मुली वेगवेगळ्या होत्या। पण मुलींसोबत दिसणारा मुलगा एकच, ज्याचं नाव आयान शेख। 19 वर्षाचा आयान शेख। शेकडो मुलींसोबत व्हिडिओमध्ये हा मुलगा दिसायचा। हे व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये न राहता संपूर्ण अमरावतीत अनेक लोकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। बदनामीच्या भीतीनं कोणी तक्रार केली नाही, पण स्थानिक नेत्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या सगळ्यात भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली। त्यांना एक पेनड्राईव्ह दिला। या पेनड्राईव्ह मध्ये 180 महिलांचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला। व्हिडिओंची इतकी मोठी संख्या ऐकून महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, 4 आरोपींना अटक केली आणि एका रॅकेटचा पर्दाफाश झाला। मग एकच मुलगा इतक्या सगळ्या मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ कसे काय काढू शकतो? तो नेमकं मुलींना असं काय म्हणायचा की मुली त्याच्या जाळ्यात फसायच्या? फक्त अमरावतीच नाही तर महाराष्ट्रातील इतरही भागातल्या मुलींशी त्याचा संपर्क त्याने कसा काय केला? पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने काय जबाब दिला? हे प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं? आतापर्यंत काय कारवाई झाली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना जी अमरावतीच्या परतवाड्यात सुरू झाली। खरं तर याची सुरुवात झाली होती की ज्यावेळेस व्हॉट्सॲपवर काही क्लिप्स यायला सुरुवात झाली होती। स्थानिक लोकांच्या मोबाईलवर काही लोक क्लिप पाठवायचे, एकामेकाला क्लिप पाठवायचे। त्या क्लिपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असायचे। याची चर्चा प्रचंड जोर धरू लागली, कारण की मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्यामध्ये असायचे। पण 13 तारखेला भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी या प्रकरणाबद्दल एक फेसबुक पोस्ट टाकली। त्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांनी पोलिसांची भेट घेतली। पोलिसांना त्यांनी एक पेनड्राईव्ह दिला। आमदारांनी रात्रभर ठाण मांडून आरोपीला अटक करण्याची मागणी केली। अनेक संघटनांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यामुळे खरं तर हे वातावरण तापलं। या पीडिता भीतीमुळे बाहेर येत नसतील तर पोलिसांनी स्वतः दखल घेऊन गुन्ह्याची नोंद करावी आणि आरोपीला अटक करावी अशा मागणीनं जोर धरला होता। त्यानंतर खासदार अनिल बोंडे यांनी दिलेलं निवेदन व्हायरल झालं। त्यात लिहिलेलं होतं, अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जातात उर्दू भाषेमध्ये। या ग्रुपमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं जातं। त्यानंतर त्यांचे नंबर काही तरुणांना दिले जातात। हे तरुण संपर्क साधून मैत्री करतात। सुरुवातीला सामान्य गप्पा मारतात, नंतर अश्लील लिंक व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणतात। अशा प्रकारे जाळं त्यांचं चाललेलं होतं। ही घटना हळूहळू उघडकीस येत होती। पोलीस आता याच्यात कारवाई करणार होते आणि या इतक्या मोठ्या प्रमाणातल्या मोठ्या स्कॅमचा जो आहे तो खरा पडदा समोर येणार होता। हे ग्रुप चालवणारे लोक मुलींना अश्लील व्हिडिओ पाठवतात, लिंक आणि मुलींचे नंबर शेअर करतात। मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून सोशल मीडिया व्हायरल केले जातात। परतवाड्यातल्या आयान मोहम्मद याने 180 पेक्षा अधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं। त्याने त्याच्यासोबत पुढे जाऊन मुंबई पुणे इथे जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले। या मुलींचे 350 पेक्षा जास्त व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले। त्यांना या अगदी कुकर्मात ढकलण्यासाठी मुलींना धमकावलं। व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन मुलींना वश केलं। पुरावे दाखवण्याची हिंमत न होण्यासाठी मुलींवर सातत्याने दबाव ठेवला। बोंडे यांनी थेट संशयित आरोपींचं नाव घेतलं, त्यांना अटक करण्याची मागणी केली। त्यानंतर पोलिसांनी स्वतः यात गुन्हा दाखल केला। फरार असलेला आरोपी आयान शेखला मोबाईल लोकेशन ट्रेस करून अटक केली। आयानवर भारतीय न्याय संहितेचा कलम 294, 412 आणि IT कायदा 2000च्या कलम 67 आणि 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने त्याला 7 दिवसाची कोठडी सुनावली। आता सगळ्या अमरावतीमध्ये चर्चा सुरू झाली की 19 वर्षाचा आयान शेख तन्वीरची, फक्त 19 वर्षाचा 11वी मध्ये शिकणारा पोरगा हा मुलींना जाळ्यात कसा ओढायचा? हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। काही स्थानिक पत्रकारांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या 2 मित्रांचा सहभाग महत्त्वाचा आहे। परतवाडा शहरात राहणारे 2 मित्र शेख आयान आणि उजेर खान इक्बाल खान, दोघंही एकाच वयाचे। साधारण वर्षभरापूर्वी आयान आणि उजेरमध्ये क्रेज लागली, एक प्रकारची शर्यत लागली। बॉडी काउंट कोणाचा जास्त, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करताना व्हिडिओ शूट करायचे आणि नंतर पुरावा म्हणून ते एकमेकांना दाखवायची, अशी एक शर्यत त्यांनी लावली होती। या दोघांसाठी ही शर्यत अगदी साधारण होती,
पण तरी तो असंघटित गुन्हा संघटित गुन्हा होता. त्या दोघांनाही त्याची फिकीर नव्हती. हे दोघेही परतवाडा, अमरावती, अचलपूर, थेट नागपूर पर्यंत अल्पवयीन आणि तरुण मुलींना इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवरून मेसेज करायचे, ओळख वाढवायचे, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि मग त्यांना भेटायला बोलवायचे. भेटायचं ठिकाण हेच ठरवायचे. चिखलदरा परिसरात असणारा त्यांच्या मित्राचा लॉज. याच लॉजवर त्या मुलीसोबत नको त्या अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ शूट करायचे आणि एकामेकांना पाठवायचे अशी चर्चा आहे. आता प्रश्न असा पडतो, त्यांच्या त्या मोडस ऑपरेंडीला बळी पडणाऱ्या मुलींची संख्या एवढी का जास्त आहे? तर आयान आणि उजेर या मुलीसोबत व्हिडिओ शूट करून पुढच्या वेळेला तुझ्या मैत्रिणीला आण, नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करील अशा धमक्या द्यायचे. मग पीडित मुलगी व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं पुढच्या वेळेस तिच्या मैत्रिणीला घेऊन यायची आणि हीच प्रक्रिया पुढे सुरू राहायची असंही आता सांगण्यात येते. पण अर्थात याची अजूनही अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. पण जर असं असेल तर मग हे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? तर सूत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या माहितीमधून असं सांगण्यात आले की मागच्या काही दिवसांमध्ये आयान आणि उजेरमध्ये वाद झाला. वाद एवढा वाढला की उजेरने आयानचे व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करायचं ठरवलं. 10 एप्रिल पासून आयानचे व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली. आयानचे व्हिडिओ परतवाड्यात वाऱ्यासारखे पसरले, पण त्यात आयान सोबत असणाऱ्या मुलींचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्याचीच बदनामी व्हायची सुरुवात झाली. त्याला शाळा कॉलेजमधून जाण्याची हिंमत होत नव्हती, पण हे व्हिडिओ लोकांपर्यंत सुद्धा पोहोचले आणि या प्रकरणाला खरी वाचा फुटली. स्थानिक भाजप नेते आणि अनेक संघटनांनी हे प्रकरण लावून धरलं. पोलिसांनी आयानवर गुन्हा दाखल केला. आपल्या विरोधात पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाल्याचं कळतात 19 वर्षाचा आयान कुटुंबाला सोबत घेऊन फरार झाला. पण त्याला 13 एप्रिलच्या रात्री त्याचा मोबाईल ट्रेस करून त्याला अटक केली. त्याला 15 एप्रिलला आयानच्या घरावर महानगरपालिकेतून बुलडोझर देखील चालवण्यात आला. आता या सगळ्यात पोलिसांनी काय माहिती दिली आहे? तर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधमांनी पीडित मुलींच्या वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडला. आतापर्यंत 18 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 39 फोटोग्राफ समोर आले. प्रथम दर्शनी पीडितांची संख्या 8 असून तपास दरम्यान हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काही मुली अगदी लहान असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉस्को कायद्याअंतर्गत कलम लावली आहे. या आरोपींनी काही व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केले, तर काही साईटवर अपलोड केलेले व्हिडिओ देखील दखल घेत डिलीट केले. काही साईटवरून व्हिडिओ हटवण्यासाठी पत्रव्यवहार देखील सुरू केलाय. पोलिसांनी या प्रकरणात आयान सोबत आणखी 3 आरोपींना अटक केली. उजेर खान, इक्बाल खान, तबरेज खान, तस्लीम खान, मोहम्मद सादिक यांना 14 एप्रिलपर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. या मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करण्यात आले असले तरी सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन हा डेटा पुन्हा मिळवण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे चौघेजण मिळून नेमकं कोणतं रॅकेट चालवायचे याचा तपास सुरू आहे. पण हे प्रकरण तापायचं आणखी एक कारण आहे. मुख्य आरोपी असलेला आयान एका मोठ्या संघटनेचा पदाधिकारी होता आणि त्याचे व्हिडिओ आणि फोटोही त्या ठिकाणी समोर आले होते. 10 जानेवारी 2026लाच त्याची हकालपट्टी करण्यात आली होती असं पत्र देखील सोशल मीडिया व्हायरल होते. पण अनिल बोंडे यांनी केलेले आरोप पाहता याला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने त्या पीडिता समोर येत नव्हत्या, पण पोलिसांनी गोपनीयतेची खात्री दिल्यानंतर 8 पीडिता समोर आल्या आणि त्यांनी आपल्यासोबत काय घडले याची माहिती दिली. आता अनिल बोंडे हा व्हिडिओ एक विचित्र प्रकार आहे असे त्यांनी म्हटलं आहे. तर याच्या मागे एखादं रॅकेट देखील ॲक्टिव्ह असण्याचा प्रश्न इथं निर्माण होत आहे. तरी आता अमरावतीमध्ये या व्हायरल व्हिडिओची चर्चा सुरू आहे. तर आता तुमचं या घटनेवर मत काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.